सरकारच्या कमाई आणि सरकारी खर्चाच्या धोरणाला सार्वजनिक वित्ताचा भाग मानलं जातं। सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च। चालेल, मग याला आपण अर्थव्यवस्थेच्या भाषेमध्ये एक स्पेसिफिक टर्म आहे, एक विशिष्ट शब्द आहे, व्याख्या आहे। ती व्याख्या काय आहे तर ती व्याख्या आहे, याला आपण फिस्कल पॉलिसी किंवा राजकोषीय धोरण हा शब्द वापरतो। इथून पुढे हमेशा लक्षात ठेवा, जेव्हा कधी फिस्कल किंवा राजकोषीय, बघा इथं राजकोषीयचा अर्थ काय असतो, इथं राज म्हणजे सरकार, काय अर्थ होतो, राज म्हणजे सरकार, राजाचं राज्य, आणि कोषीय म्हणजे काय, त्याची तिजोरी, बरोबर आहे। तर राज्याच्या तिजोरीबद्दल, राजाच्या तिजोरीबद्दलचे धोरण आहे। आणि तिजोरी म्हणलं की त्यामध्ये काय आलं, तिजोरी किंवा कोष म्हणजे त्यामध्ये काय आलं, काही ठिकाणावरनं पैसे येणार आहेत, मग ते टॅक्सेसमधनं येणार असतील, सरकारनं गोळा केलेली फीस असेल, सरकारनं लावलेला दंड असेल, किंवा सरकारच्या कंपन्यांना केलेली कमाई असेल, या सगळ्या गोष्टी। तर इथं बेसिक काय आहे, सरकारचं जे कोशाचं धोरण आहे, पैशांचं धोरण आहे, कमाईचं धोरण आहे, ते म्हणजे काय, राजकोषीय धोरण म्हणजे फिस्कल पॉलिसी। थोडक्यात सरकारचं कमाईचं आणि खर्चाचं धोरण, तिजोरीमध्ये काय असतं, कुठनं कमाई झालेली आहे आणि कुठं खर्च झालेला आहे, हे ज्यात मांडलं जातं ते काय आहे, सरकारची तिजोरी आहे। सो जेव्हा कधी फिस्कल हा शब्द येईल तर फिस्कल शब्दाचा सोपा अर्थ लक्षात ठेवायचा, सरकारची कमाई आणि खर्च, हमेशा लक्षात ठेवायचं। फिस्कल म्हणजे काय, सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च। राजकोषीय शब्दाचा अर्थ सुद्धा सेम होतो, सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च। या खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, आणि ज्या कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवतो, या कन्सेप्टच्या ज्या डेफिनेशन्स मी तुम्हाला सांगणार आहे, या डेफिनेशन्स तुम्हाला कोणत्याही पुस्तकात मिळणार नाही, ॲब्सोल्युटली नाही। तुम्ही कुठेही शोधा, त्या डेफिनेशन्स मला दाखवा, या तुम्हाला कुठेही डेफिनेशन्स मिळणार नाहीत। म्हणून जेव्हा मी सांगतोय, जमलं तर व्हिडिओ पॉज करा आणि मी जे सांगतोय ते तुम्ही रनिंग हँडरायटिंगमध्ये लिहून घेत चला, जेणेकरून काय होईल, जे मी सांगतोय तुम्हाला एक, आपण जसं क्लासमध्ये लिहितो ना, सर जे शिकवतात एक्झाम्पल, तसं रनिंग कॉमेंट्री लिहित चला, तुम्हाला फायदा होईल। या सगळ्यांच्या PDF नोट्स तुम्हाला मिळणार आहेत, पण PDF मध्ये पण काय थोडक्यात डेफिनेशन असेल, पण हे जे मी एक्झाम्पल लिहितोय, लिहून देतोय, हे त्यामध्ये नसेल, हे इथं एक्सप्लेनेशन असेल, म्हणून तुम्ही लिहून घेत चला। तर फिस्कल पॉलिसी म्हणजे राजकोषीय धोरण, आणि फिस्कल पॉलिसी म्हणजेच सार्वजनिक वित्त। तर याचे डेफिनेशन काय आपण पाहूया। डेफिनेशन आहे, राजकोषीय धोरण किंवा फिस्कल पॉलिसी म्हणजे सरकारच्या कमाई आणि खर्चाचं धोरण। लक्षात ठेवा, राजकोषीय धोरण म्हणजे काय, सरकारच्या कमाई आणि खर्चाचं धोरण। म्हणजे काय, सोपा कन्सेप्ट आहे, सरकार कोणकोणत्या सोर्सेसमधून, आता सरकारकडे कोणते कोणते सोर्सेस असतात, तुमच्यावर टॅक्स लावलेला आहे, तुमच्याकडनं दंड वसूल केलेला आहे, सरकारी कंपन्या आहेत, या सरकारी कंपन्या प्रॉफिट कमवतात, मग सरकारी कंपन्यांनी प्रॉफिट कमवल्यानंतर ते जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट सरकारच्या तिजोरीमध्ये येतं, किंवा सरकारनं कुणाला तरी कर्ज दिलेलं असतं, त्या कर्जाचं व्याज सरकारला मिळतं। तर सरकारला कोणकोणत्या सोर्सेसमधून किती प्रमाणामध्ये, म्हणजे किती प्रमाणात आणि केव्हा, म्हणजे कोणत्या टाइम पिरियडला, दर 3 महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी, दर 9 महिन्यांनी, किंवा एका वर्षाने, ॲन्युअली, बायॲन्युअली, केव्हा पैसे कमावणार आहे व आलेले पैसे कुठे, कसे, केव्हा आणि किती प्रमाणात खर्च करणार आहे, हे जेव्हा सरकार ठरवतं, याला आपण सरकारचं राजकोषीय धोरण असं म्हणतो। थोडक्यात बऱ्याचदा आपल्या घरी बोलताना आपल्या आईवडिलांचं बोलणं सुरू असतं की यावर्षी कोरोनामुळे आपल्या घरचं बजेट कोलमडलंय। आलं लक्षात, बजेट कोलमडले याचा अर्थ काय झाला, ज्या सगळ्या सोर्सेसमधनं घरी कमाई व्हायची, त्या सगळ्या सोर्सेसमध्ये अडचणी निर्माण झाल्यामुळं तेवढ्या प्रमाणामध्ये पैसे येत नाही आहेत, आणि हे पैसे न आल्यामुळं ऑटोमॅटिकली जो खर्च आहे, मेडिकलवरचा खर्च वाढलेला आहे, शिक्षणावरचा खर्च वाढलेला आहे, वस्तू आणि सेवांच्या शॉर्टेजमुळे वस्तू आणि सेवा महाग झालेल्या आहेत, त्यामुळे एक तर एका बाजूने येणारी कमाई कमी झालेली आहे, व त्यासोबतच आपला जो खर्च आहे हा खर्च ऑटोमॅटिकली वाढलेला आहे, यामुळे आपलं बजेट कोलमडलं। तर बजेट कोलमडलं म्हणजेच काय, आपल्या देशासाठी राजकोषीय धोरण कोलमडणं। आलं लक्षात। तर सोपा कन्सेप्ट आहे, सार्वजनिक वित्त म्हणजेच फिस्कल पॉलिसी, आणि फिस्कल पॉलिसी म्हणजे सरकार कोणत्या कोणत्या सोर्सेसमधनं किती प्रमाणामध्ये केव्हा पैसे कमावणार आहे, आणि सरकार कोणत्या कोणत्या सोर्सेसमध्ये कुठे, केव्हा, किती प्रमाणात पैसे खर्च करणार आहे, या सर्वांचं जे धोरण आहे, या धोरणाला आपण फिस्कल पॉलिसी किंवा राजकोषीय धोरण असं म्हणतो। क्लिअर, हा सोपा डेफिनेशन आहे राजकोषीय धोरणाची, फिस्कल पॉलिसीची। कुठेही तुम्ही लक्षात घ्या, सरकारच्या किंवा एकदम सोप्या भाषेमध्ये सरकारच्या कमाईच्या आणि खर्चाच्या धोरणाला आपण राजकोषीय धोरण या नावाने ओळखतो। चालेल, मग याचे उद्दिष्ट काय आहेत, हे सरकार राजकोषीय धोरण वापरताना म्हणजे काय डोक्यात ठेवतं, सरकारचे टार्गेट्स काय आहेत। तर पहा,
राजकोषीय धोरणाचे उद्दिष्ट काय? सगळ्यात पहिलं उद्दिष्ट आहे रोजगार निर्मिती करणं. बरोबर आहे. रोजगार का निर्माण करायचा? तर त्यामागचं मेन कारण आहे की भारतासारखा जो डेव्हलपिंग कंट्री आहे, विकसनशील देश आहे, या विकसनशील देशामध्ये खाजगी क्षेत्र खूप कमी आहे, लोकसंख्या खूप जास्त आहे, स्किल कमी आहे, एज्युकेशन कमी आहे आणि भांडवल निर्मिती कमी आहे. आता मी हा एक शब्द वापरलाय, भांडवल निर्मिती. हे सांगण्याच्या वेळी मी तुम्हाला हा कन्सेप्ट शिकवतो, भांडवल निर्मिती, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, याला आपण कॅपिटल फॉर्मेशन असं म्हणतो. कॅपिटल फॉर्मेशन म्हणतो. कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे काय? तर त्या ठिकाणी किती भांडवलाची निर्मिती झाली आहे म्हणजे कॅपिटल फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल, माझं घर एका डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि डोंगराच्या पायथ्याशी असताना मी एकदम निवांत आयुष्य जगत होतो. काही दिवसांनी माझ्या घराच्या त्या डोंगराच्या पायथ्यापासनं समजा एक हायवे गेला, स्टेट हायवे गेला, नितीन गडकरीजी आले, त्यामुळे आपल्या महाराष्ट्राला नाही भारताला खूप चांगल्या प्रकारचे रस्ते मिळाले आणि आपला खूप मोठा, तुम्ही पाहत आहात की खूप चांगलं काम झालेलं. बरोबर. समजा माझ्या गावाच्या डोंगरापासून तो रस्ता गेलाय. आता हा रस्ता गेल्यामुळे काय झालं, त्या रस्त्यावर येणाऱ्या लोकांची आवक जावक वाढली. तर मला वाटलं चला या लोकांना आपण काय करूया, चहा देऊया. मी त्या ठिकाणी एक छोटीशी चहाची टपरी टाकली आणि या चहाच्या टपरीवर रोज 100 लोक थांबायला लागली. मी 10 रुपये चहाचा रेट ठेवला. 100 गुणिले 10 म्हणजे 1000 रुपये. तर काय झालं, माझी एका दिवसाची कमाई 1000 रुपये झाली. आता हे 1000 रुपयांपैकी 700 रुपये मी बँकेत टाकले, 250 रुपये माझा खर्च झाला. तरीसुद्धा मला सांगा इथं किती रुपयांची निर्मिती झाली. माझ्याकडं जे पैसे लोक खिशात घेऊन जात होते, बरोबर आहे, ते पैसे त्या लोकांनी तिथं खर्च करायला सुरुवात केली. म्हणजे किती रुपयांची भांडवल निर्मिती झाली? 100 रुपयांची भांडवल निर्मिती झाली. ही सगळ्यात सोपी प्रोसेस आहे कॅपिटल फॉर्मेशनची. उद्या काय झालं, उद्या समजा माझा एकदम डोंगराळ भाग आहे, तिथं खूप सगळे सीताफळांचे झाड आहेत. मी रस्त्यावर टोपले घेऊन उभा राहिलो सीताफळं विकण्यासाठी आणि सीताफळ विकून एक सीताफळाचं टोपलं 200-250 रुपये, तर मला त्यामधनं पैसे मिळायला सुरू झाले. हे भांडवल निर्मिती झाली. आणि सरकारचं काम आहे भांडवल निर्मिती करणं, कारण या भांडवलाच्या निर्मितीमधनं पैसे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फिरायला सुरू होतात आणि या फिरलेल्या पैशामधनं रोजगार निर्माण होतो. त्यामुळं सरकारनं कुठं कसे किती पैसे खर्च करावे हे सरकारचं धोरण महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सरकारचं राजकोषीय धोरण महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत सरकार त्याच्याकडे आलेले पैसे केव्हा कसे कुठं किती खर्च करायचे याचा प्राधान्यक्रम, याची प्रायोरिटी ठरवत नाही, तोपर्यंत बॅलन्स बसणार नाही. सो पहिला उद्दिष्ट आहे रोजगार निर्मिती, पूर्ण रोजगार निर्माण करणं. दुसरं उद्दिष्ट आहे किमतींमध्ये स्थिरता ठेवणं, स्टेबिलिटी ठेवणं. बरोबर आहे. स्टेबिलिटी ठेवणं म्हणजे काय, मार्केटमध्ये पैशांची क्वांटिटी जास्त झाली, हे मी शिकवल नंतर. फक्त लक्षात ठेवा, ज्यावेळेस मी RBI आणि पैसा आणि महागाई हा टॉपिक शिकवल त्यावेळेस महागाई कशी निर्माण होते, महागाई कशी कमी होते, हे सगळं विस्तृतपणे शिकवणार आहे. इथं फक्त लक्षात ठेवा, मार्केटमध्ये पैशांची स्थिरता राखणं हे सुद्धा या राजकोषीय धोरणाचं काम आहे. तिसरं आहे आर्थिक विकासाच्या वाढीचा दर वाढविणे, आर्थिक विकास. चौथं उद्दिष्ट आहे संसाधनांचं योग्य आणि न्याय्य वितरण करणे, म्हणजे ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी पैसे खर्च करणं. भारत जो डेव्हलपिंग कंट्री आहे, या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये लोकसंख्या जास्त आहे, गरजा खूप जास्त आहेत आणि त्या प्रमाणामध्ये संसाधनांची संख्या, संसाधनांचं प्रमाण एवढं कमी आहे की सर्वांना योग्य पद्धतीनं जर पुरवायचं असेल तर त्याचं रॅशनिंग करायला हवं, त्याचं योग्य पद्धतीनं वितरण करायला हवं. आणि हे वितरण करण्यासाठी आवश्यक गोष्ट काय आहे, सरकारनं स्वतः त्याचं वितरण करण्यामध्ये पुढाकार घेणं, जसं की जमीन सुधारणा कायदा, बरोबर आहे, किंवा वन जमिनी हक्क कायदा, फॉरेस्ट राईट्स ड्वेलर्स ॲक्ट, ज्यामार्फत काय होतं, ते पर्टिक्युलर वन जमिनी त्या ठिकाणी राहणाऱ्या ड्वेलर्सच्याच मालकीच्या असाव्या. हे संसाधनांचं वितरण जोपर्यंत सरकार करत नाही तोपर्यंत समता निर्माण होत नाही, असमानता कमी होणार नाही. तर इथं काय आहे, संसाधनांचं योग्य किंवा न्याय्य वितरण करणं. त्यानंतर कमाई आणि संपत्तीचं समान वितरण करणं. किंमत स्थिरतासोबतच पुढचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आर्थिक स्थिरता आणणं. त्यानंतर भांडवल निर्मितीची वाढ करणं, गुंतवणूक वाढीस लावणं. सोपा कन्सेप्ट आहे. गुंतवणूक वाढीस का लावायची आहे, कारण भारतामध्ये खाजगी क्षेत्र कमी आहे, लोकांचे पैसे कमी आहेत आणि अशा वेळेस आपल्याला परदेशामधनं गुंतवणूक येणं आवश्यक आहे. सोबत भारतीय बिझनेसमॅनला सुद्धा तुम्ही इथं जास्तीत जास्त गुंतवणूक करा, कारण तुमच्या गुंतवणुकीच्या आधारावरती या सगळ्या गोष्टी योग्य ठरणार आहेत. तर इथं बेसिक काय लक्षात ठेवायचं, गुंतवणूक वाढीस लावणं हा सुद्धा महत्त्वाचा उद्दिष्ट आहे. त्यानंतर पुढचं आहे सरकारच्या प्राथमिकता जपणं. म्हणजे सरकारनं आत्ताच्या घडीला 8000 कोटी बांधून संसद बांधावी का भारतामधले गरिबी, असमानता, बेरोजगारी दूर करण्यास प्रयत्न करावा, हे महत्त्वाचं आहे.
सरकारने सध्याच्या कंडिशनला खूप सगळे पैसे खर्च करून मुंबई, अहमदाबाद, त्यानंतर दिल्ली ही बुलेट ट्रेन बांधावी का त्या ठिकाणी असणाऱ्या सध्याच्या पायाभूत सुविधा यांच्यामध्ये चांगलं काम करून चांगला विकास करावा, हे सगळं ठरविणे यांचं काम आहे. सरकारच्या प्राथमिकता कशामधल्या, कुठून कसे किती पैसे कमवायचेत, कुठं कसे किती पैसे खर्च करायचेत, या प्राथमिकता जपणं. त्यानंतर रिजनल इनइक्वॅलिटी दूर करणं, क्षेत्रीय असमानता दूर करणं, खाजगी आणि सरकारी कंपन्यांमध्ये समतोल राखणं. सरकारच्या कोणत्याही ॲक्टिव्हिटीमुळं कोणत्याही पद्धतीनं खाजगी आणि ज्या सरकारी कंपन्या आहेत यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा असमतोल होता कामा नये, हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. सगळ्यात शेवटचं आहे मॅक्रो इकॉनॉमिक स्थिरता आणणं. काय आणणं? मॅक्रो इकॉनॉमिक स्थिरता आणणं ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. राहील लक्षात. मॅक्रो इकॉनॉमिक स्थिरता आठवतं ना, मी तुम्हाला सगळ्यात पहिल्या दिवशी शिकवलं होतं. आपल्या अर्थव्यवस्थेचे जे घटक आहेत यांचं आपण खूप सगळ्या पद्धतीनं वर्गीकरण करू शकतो. त्यामधलं एक महत्त्वाचं वर्गीकरण आहे मॅक्रो इकॉनॉमिक आणि मायक्रो इकॉनॉमिक घटक. अर्थव्यवस्थेचं कॅरेक्टर रिफ्लेक्ट करणाऱ्या सर्व घटकांना आपण मॅक्रो इकॉनॉमिक घटक असं म्हणतो. गरिबी, बेरोजगारी, असमानता, GDP, GNP, महागाई, बॅलन्स ऑफ पेमेंट, व्यवहार समतोल, हे सगळं काय झालं? हे सगळे मॅक्रो इकॉनॉमिक घटक झाले. तर या सर्व मॅक्रो इकॉनॉमिक घटकांमध्ये स्थिरता आणणं हे या फिस्कल पॉलिसीचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. राहील लक्षात. उद्दिष्टांवर नक्की प्रश्न असतो, लक्षात ठेवा. राज्यसेवा मुख्य व यासोबतच तुमच्या इतर सगळ्या ठिकाणावर उद्दिष्टांवर प्रश्न असतो, हे पक्क लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे.